बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असल्यानं त्यांना खूप अशक्तपणा आलाय। अन्न पाण्याचा त्याग आणि औषध उपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली। यानंतर महंतांनी आग्रहानं जरांगेंना पाणी पाजलं, मात्र जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास नकार दिलाय। काल रात्री त्यांची तब्येत बिघडली आणि नाकातून रक्तस्राव झाल्यानं सलाईन लावण्यात आली होती, मात्र जरांगेंनी सलाईन काढून टाकली। ते उपोषणावर ठाम आहेत। तसंच अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबईत जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान दिवसभरात हजारो मराठा बांधवांनी अंतरवालीकडे धाव घेत जरांगे पाटलांना उपचार घेण्याची विनंती केली। जरांगे पाटलांनी मात्र अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार, पाणी आणि सलाईन घेणार नसल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं राज्य सरकारवर दबाव वाढताच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तसंच अंमलबजावणी न झाल्यास त्यांनी पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे या प्रकरणी आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे। काँग्रेसनं माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानंतर आज विधिमंडळात तातडीची आमदारांची बैठक बोलवली। या बैठकीला काँग्रेसचे फक्त 36 आमदारच उपस्थित होते। बैठक संपली तरी 7 आमदार आले नाहीत। त्यातील काही आमदारांनी बैठकीला न येण्याचं कारण कळवलंय। यातीलच अशोक चव्हाण समर्थक 3 आमदारही आले नाहीत। यात मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव जळगावकर यांची नावं पुढे आली असून त्यांनी या संदर्भात माहिती दिल्याचं पटोले यांनी म्हटलंय। आमची बैठक ही नियोजित आहे। एका सहकार्याच्या मुलाचं लग्न आहे, तर 2 सहकार्यांनी आम्हाला याबद्दल कळवलं असं नाना पटोले यांनी म्हटलंय। जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, असलम शेख, झिशान सिद्दीकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख आदी आमदार बैठकीला गैरहजर होते। आणखी एक आमदार वाटेत असल्याचा निरोप आला। काही आमदारांनी बैठकीला न येण्याचं कारण कळवलं, पण 3 आमदारांनी काहीच कळवलं नसल्याचं सांगितलं जात आहे। हे 3ही आमदार अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 3 आमदार आहेत काय, असा सवाल या निमित्तानं केला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी 6 वर्ष जुनी इलेक्टोरल बॉन्ड योजना बेकायदेशीर घोषित केली। तसंच यातून देणगी घेण्यावरही तत्काळ बंदी घालण्यात आली। बॉन्डची गुप्तता पाळणं घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। ही योजना माहिती अधिकाराचं उल्लंघन करणारी आहे। न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती JB परडीबाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं एकमतानं हा निकाल दिला। सरन्यायाधीश म्हणाले, राजकीय पक्ष हे राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत। राजकीय निधीची माहिती ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मतदाराला मतदान करण्यासाठी योग्य पर्याय मिळतो। मतदारांना निवडणूक निधीबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे। त्याद्वारे मतदानाची योग्य निवड केली जाते। न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 3 दिवसांच्या सुनावणीनंतर 2 नोव्हेंबर 2023 रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता। सुनावणीत पक्षांना मिळालेल्या निधीची आकडेवारी न ठेवल्यानं न्यायालयानं निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती। न्यायालयानं आयोगाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत राजकीय पक्षांना लवकरात लवकर देण्यास सांगितलं होतं। मनात आले म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही, त्यासाठी प्रोसेस असते। मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते, त्यानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही नाराज नाही, कारण त्यांनी एक आंदोलन उभं केलंय, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। दरम्यान उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की माझी विनंती आहे की जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार हे आधीच मुख्यमंत्री यांनी सांगितलंय। नारायण राणे जे जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलले आहेत ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, असं त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचं 2 दिवसीय अधिवेशन होणार आहे, यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल। यायला लागतंय या टॅगलाईन खाली हे अधिवेशन असेल। कोल्हापुरात आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय हे शब्द माहिती आहेत, मात्र आमचं पक्क ठरलंय, आम्हाला काही चिंता नाही। 2 दिवस हे मार्गदर्शन शिबिर असणार आहे, असं सामंत यांनी स्पष्ट केलंय। 2004 पासून रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दाखल केली। दुसऱ्याच दिवशी गुरुवारी त्यांनी रायबरेलीच्या जनतेला पत्र लिहिलं। यामध्ये त्यांनी नमूद केलंय की आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण त्यांचं मन आणि आत्मा नेहमीच रायबरेली सोबत राहील। राजकीय जाणकारांच्या मते सोनिया गांधींऐवजी प्रियांका गांधींना तिकीट दिलं जाऊ शकतं।
रायबरेली ही जागा काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा इथं फक्त 3 वेळा पराभव झालाय. वास्तविक ही जागा गांधी घराण्याचा वारसा आहे. फिरोज गांधी, इंदिरा गांधी, अरुण नेहरू, शीला कौल असे लोक या जागेवरून खासदार झालेत. हे चेहरे गांधी घराण्यातील किंवा त्यांचे नातेवाईक होते. जसं फिरोज गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे जावई होते आणि शीला कौल या त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या भावाच्या पत्नी होत्या. सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनिया जयपूरला पोहोचल्यानंतरच पक्षानं त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोडलेल्या जागेवरून सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चांगलेच उत्साहात आहेत. राजस्थानमधून गांधी घराण्यातील सदस्य राज्यसभेवर किंवा लोकसभेवर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय विरोधात गेला तर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. आमचे आमदार अपात्र ठरले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, कारण निवडणूक आयोगानं या प्रकरणी पक्ष स्थापन करणाऱ्याचाच पक्ष हिसकावून घेण्याचं पाप केलंय असं त्या म्हणाल्या. दरम्यान सुप्रिया सुळेंनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालावरही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष शरद पवारच आहेत. त्यामुळे संस्थापक सदस्याकडून ज्यानं पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृश्य शक्ती करतेय. हा पक्षातच नाही तर देशात एक नवीन पायंडा पाडला जातोय. कारण एखादा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो. इतिहासात त्याची नोंद होते. ज्या माणसानं पक्ष काढला त्याच्यावर अन्याय करून त्याचं चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला जातोय. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दात उत्तर दिलं. ज्यांनी ही बातमी सर्वात आधी ब्रेक केली त्यांना माझी विनंती आहे की किमान स्वतःच्या विश्वासार्हतेसाठी तरी अशा वावड्या उठवू नका. राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आधीच राज्यसभेचे सदस्य असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवरून आता आणखी चर्चा सुरू झाली आहे. माझ्या रिक्त झालेल्या जागेमुळे इतर कुणाला संधी मिळेल यासाठी फार अफवा पसरवण्याची आवश्यकता नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायत त्या आम्हाला वाटत नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिलेत. आता प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी नेमकी कुणाला संधी देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादीमध्ये दाखल होणाऱ्या आगामी नेत्यासाठी हे पद रिक्त करण्यात आलं तर नाही ना अशी शंका या निमित्तानं उपस्थित होतीये. राज्यसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभेचे उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आभार मानले. 2027 पर्यंत कार्यकाळ बाकी असताना तांत्रिक कारण पुढं करत प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेची चर्चा रंगणार आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या चलो दिल्ली मोर्चाचा आज 3रा दिवस आहे. पिकांच्या MSPच्या हमीसह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी ते हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर उभे आहेत. इथं हरियाणा पोलिसांनी 7 लेव्हल बॅरिकेड्स आणि अश्रुधुराच्या नळकांड्या टाकून शेतकऱ्यांना 3 दिवसांपासून रोखलंय. हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या खानोवरी आणि डबौली सीमाही 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे आंदोलन संपवण्यासाठी आज पुन्हा 3 केंद्रीय मंत्री चंदीगडमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहेत. उभय पक्षांमधील 7 दिवसातील ही 3री बैठक असेल. दरम्यान शेतकरी नेते सरवणसिंह पंदेर म्हणाले, केंद्राला आवाज ऐकावा लागेल, अन्यथा जे काही होईल ते योग्य होणार नाही. आमची आज केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक आहे आणि आम्ही आमच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेचे उपनेते आणि 25 वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसांपासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेलं नाही. बबनराव घोलप यांनी सांगितलं की मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देतोय, कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेनं इमाने इतबारे काम केलंय. मला पक्षानं जे जे सांगितलं ते प्रामाणिकपणे केलंय, पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून मला काढून मला अपमानित करण्यात आलंय. मी ज्यांना निष्क्रिय पदाधिकारी म्हणून काढून टाकलं होतं आणि नवीन पदाधिकारी नेमले होते त्यांनाही बदलण्यात आलं. हे कितपत बरं आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे ही मुदत आज संपत असून या प्रकरणावर राहुल नार्वेकर आजच निकाल देणार आहेत.
त्यामुळे शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला. यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार गटासमोरील आव्हानं वाढली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या जनसंवाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांची घरं फोडत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी माणसं जोडली तर तुम्ही शिवसेनेला स्वतःची मालमत्ता समजून माणसं तोडली असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. या संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी 25 वर्षाची युती एका झटक्यात तोडली असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय. उद्धव ठाकरे यांनी विध्वंसक हातांनी पक्षाची शक्ल केली असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय. या सर्वांमुळे तुम्हीच खरे घरपोडे असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.